हॅलो. सो आपण आधीच्या सेशनमध्ये पाहिलंय, आधीच्या व्हिडिओमध्ये गॅल्व्हनिझम म्हणजे द मशीन थिअरी आपण बघितली. मशीन कसं चालतं, कुठल्या इक्विपमेंटला काय म्हणतात, काय ट्रीटमेंट, एक ओव्हरऑल इंट्रोडक्शन बघितलं. आता आपण गॅल्व्हनिक मशीन बघू की ज्याच्यावरती कंट्रोलर्स काय आहेत, इंटेन्सिटीची पोलॅरिटी काय आहे, इंटेन्सिटी काय आहे, पोलॅरिटी चेंजर काय आहे, त्यानंतर इलेक्ट्रोड्स कसे कसे आहेत, मिली अँपिअरचं मीटर काय आहे, हे आपण आता या टॉपिकमध्ये बघणार आहोत. आधीचा टॉपिक कळला नाही, हा टॉपिक सुद्धा जर कळला नाही तर परत परत ही लेक्चर्स तुम्ही बघू शकताय. सो लेट स्टार्ट. Machine may be an independent piece of equipment or part of a combined unit. The feature comprises of a pilot light. Pilot light म्हणजे मेन मशीन तुम्ही ऑन केल्यावर ऑन ऑफ दिसतो तो पायलट लाईट. इंटेन्सिटी कंट्रोलर ज्याच्यावर तुमचं मिली अँपिअरचं इंटेन्सिटी कमी जास्त तुम्ही करू शकता. पोलॅरिटी चेंजर, तुम्हाला फेसवर आता तुम्ही पॉझिटिव्ह पोल वापरताय, तुम्हाला करंट रिव्हर्स करायचा आहे, निगेटिव्हवर आणायचा आहे, तर तो पोलॅरिटी स्विच तुम्ही यूज करू शकता. मिली अँपिअरचं मीटर पण आहे. काही मशीन्समध्ये ते तुम्हाला डिजिटल किंवा अॅनालॉग मध्ये दिसतं. डिजिटल म्हणजे नंबर्स दिसतात 1 2, अॅनालॉग मध्ये तो असा काटा फिरताना दिसतो. सॉकेट फॉर द इलेक्ट्रोड, सो जो इलेक्ट्रोड आहे तुम्ही फेसवर वापरणार आहात त्याला एक वायर असणार आहे आणि वायरला पुढे एक सॉकेट असणार आहे, ते तुम्ही मशीनमध्ये टाकू शकता. असं जनरली ते मशीन दिसतं. प्रॅक्टिकलमध्ये तुम्ही हे शिकाल. As galvanic unit operates from the mains, the alternating current is converted into the smooth direct current used by galvanism by the following devices contained within the machine. So आपल्याला मेन MACB करणं, इलेक्ट्रिकल करंट जो मिळतो मेन गव्हर्नमेंट कडनं, दॅट इज ऑल्टरनेटिंग करंट, आणि तो कन्वर्ट कशात होतो, स्मूथ डायरेक्ट करंट मध्ये कन्वर्ट करायचं काम मशीनचं आहे. मशीनमध्ये तो कन्व्हर्टर पण असतो आतमध्ये. ओके, 3 गोष्टी आहेत, ट्रान्सफॉर्मर, रेक्टिफायर आणि कपॅसिटर. ट्रान्सफॉर्मर काय, विच रिड्युसेस द व्होल्टेज ऑफ ऑल्टरनेटिंग मेन करंट. नाही तर क्लायंटला पूर्ण करंटच बसेल, तो त्याला कंट्रोल करतो, कट डाऊन करतो तो मिली अँपिअर. रेक्टिफायर म्हणजे काय, विच चेंजेस द ऑल्टरनेटिंग करंट इंटू डायरेक्ट करंट. ओके, सो रेक्टिफायरचं काम काय आहे, चेंजिंग ऑल्टरनेटिंग इंटू डायरेक्ट. आपल्याला गॅल्व्हनिकला डायरेक्ट करंट हवा आहे. कपॅसिटर काय करतो, विच स्मूथ्स आउट एनी इरेग्युलॅरिटीज इन द डायरेक्ट करंट. सो हे तिन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. ट्रान्सफॉर्मर, रेक्टिफायर, कपॅसिटर, हे तिन्ही तुम्हाला डेफिनेशन्स माहिती पाहिजेत, कारण ह्याच्यावरती तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन MCQ मध्ये हे प्रश्न आणि उत्तर तुम्हाला येणार आहे. ट्रान्सफॉर्मर, what will the transformer do? Reduce the voltage of alternating main current, change the alternating current to direct current, smooths out irregularity of direct current, helps the client to transform the look. ओके, आणि तुम्हाला एक टिक करायचंय, त्यामुळे तुम्हाला हे माहिती असणं खूपच महत्वाचं आहे. मॉडर्न मशीन्स आर सेफ टू यूज, बट मॅन्युफॅक्चरर्स इन्स्ट्रक्शन्स must be closely adhered to, and treatment must not exceed 10 minutes. In fact, 6 minutes is adequate time to carry out effective treatment. हे मॉडर्न मशीन्स जी आत्ताची आहे ती खूप सेफ आहे, त्या गेली 10 15 20 वर्षातली. सो काही तुम्हाला त्याचं टेन्शन नाही घ्यायचं की 4 ट्रान्सफॉर्मर आहे का, रेक्टिफायर आहे का. एक चांगल्या ब्रँडचं मशीन घ्या आणि यूज करा. ओके, 6 मिनिटं 7 मिनिटाच्या वर ट्रीटमेंट करू नका, जरी त्यांनी 10 मिनिटं सांगितलं असलं तरी. बोन्स न खूप इंजुरी होते म्हणून. इलेक्ट्रोड, ऍक्टिव्ह और वर्किंग इलेक्ट्रोड काय करतं, विच इंट्रोड्युसेस वॉटर सोल्युबल सबस्टन्स इनटू द स्किन, टेक्स डिफरंट फॉर्म्स. ओके, तो इलेक्ट्रोडचा अर्थ काय मी सांगितलं आधीच्या लेक्चरमध्ये सुद्धा. आणि प्लीज सिक्वेन्सनी लेक्चर्स बघा, की जो इलेक्ट्रोड मी फेसवरती वापरते, फॉर एक्झाम्पल मी एक इलेक्ट्रोड वापरते आणि मी याला पॉझिटिव्ह करंट दिला किंवा निगेटिव्ह करंट जो मी त्याला देणार आहे, तो काय करणार आहे, त्या करंटवर ठरवणार आहे की माझे प्रॉडक्ट्स आत जाणार आहेत का मला स्किन मधनं काही पुल करायचं आहे बाहेर. बिकॉज निगेटिव्ह विल ऑलवेज पुल आउट आणि पॉझिटिव्ह विल ऑलवेज अट्रॅक्ट. वॉट एव्हर एनी विच वेज इज करेक्ट, निगेटिव्ह विल ऑल्सो अट्रॅक्ट पॉझिटिव्ह टुवर्ड्स इट, किंवा आपण असं म्हणू पॉझिटिव्ह निगेटिव्ह कडे खेचलं जातोय. मेटल रोलर्स, मेटल बॉल इलेक्ट्रोड्स, ट्विझर्स, रॉड विथ राऊंड फ्लॅट ऍप्लिकेटर हेड, हे चारही तुम्ही जेव्हा इथे इन्स्टिट्यूटमध्ये काम कराल किंवा तुमच्या मशीन्समध्ये सुद्धा बघू शकता. एक रोलर आहे, एक काही मेटल बॉल इलेक्ट्रोड्स असतात, छोटे बॉल असतात त्याला पुढे. ट्विझर म्हणजे असं शार्प
कात्रीसारखा एक आहे, त्याला आपण ऑरेंज लावतो किंवा त्याला आपण कॉटन गुंडाळून डीन करतो. किंवा रॉड जे आहे तो राऊंड फ्लॅट ऍप्लिकेटर आहे असा लांब. ओके. ट्विझर इलेक्ट्रोड इज यूज फॉर डिसइनक्रस्टेशन, जे मी आता सांगितलं. मस्ट बी कवर्ड बाय 16 थिकनेस ऑफ लिंट. जो लिंट, जो कॉटन तुम्ही वापरणार आहात तो खूप थिक नको आणि खूप पातळ नको. खूप पातळ असेल तर करंट लागेल, खूप थिक असेल तर करंट पास नाही होणार. सो तुम्ही इथे जेव्हा प्रॅक्टिसला याल किंवा तुम्ही जेव्हा ह्याचे व्हिडिओज बघाल मशीन ट्रीटमेंटचे, त्यामध्ये तुम्हाला चांगलं व्यवस्थित लक्षात येईल की किती थिकनेसचा तो ओला करून कॉटन आपल्याला त्याच्यावरती लावायचा आहे. द फ्लॅट ऍप्लिकेटर हेड मस्ट ऑल्सो बी कवर्ड विथ लिंट, but it is not necessary to use more than one thickness as the surface area of this electrode is much larger. So तुम्ही तो जो कव्हर करणार आहात, जो हातात देणार आहात, दोन्हीला ओल्या कॉटनचं कव्हरिंग आपल्याला द्यायचंय. The indifferent electrode which the client holds to complete the circuit comes in the form of a metal rod which must be covered with viscose sponge or small metal plate similarly covered and placed behind the client's shoulder. सो आपल्या इथे कॉटन पॅड्स मिळत नाहीत किंवा हे स्पंजेस मिळत नाहीत, पण फॉरेन कंट्रीजमध्ये ते मिळतात. तुम्ही ते सॉल्ट वॉटरमध्ये डिप करून क्लायंटच्या बॉडी खाली ठेवू शकता किंवा हातामध्ये सुद्धा देऊ शकता. बोथ इलेक्ट्रोड्स आर अटॅच्ड टू द गॅल्व्हनिक मशीन बाय लीड्स. दोन्ही जे इलेक्ट्रोड आहेत ते गॅल्व्हनिक मशीनला कनेक्ट करायचे. स्किन मस्ट बी केप्ट मॉइस्ट ड्युरिंग ट्रीटमेंट टू एड द फ्लो ऑफ करंट. व्हेरी 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 इम्पॉर्टंट. तुमचं प्रॉडक्ट जे आहे किंवा तुमचा जो नॉब आहे तो ड्राय बिलकुल होता कामा नये. ड्राय झाला तर काय होईल, करंटच फ्लो होणार नाही स्किनवरनं. ओके. आणि रिझल्ट तुम्हाला मिळणार नाही. क्लायंटला ट्विचिंग इफेक्ट होईल. क्लायंट म्हणेल मला करंट जाणवत आहे, मला स्किनला टोचतंय, इट्स व्हेरी व्हेरी अनकम्फर्टेबल. ह्याचा अर्थ तुमचं सोल्युशन तरी ओलं नाहीये किंवा तुम्ही जो रॉड वापरताय स्किनवरती, कुठलाही नॉब वापरताय किंवा कोणताही याच्यामधले 4 इलेक्ट्रोड्स वापरताय ते ड्राय पडलेले आहेत. ओके. जनरल इफेक्ट्स ऑफ गॅल्व्हनिक करंट. आता जनरल इफेक्ट काय आहेत गॅल्व्हनिक करंटचे, तर इट्स अ टॉनिक इफेक्ट. इन्क्रीज सर्क्युलेशन, ब्लड सर्क्युलेशन खूप चांगलं होतं. रिलॅक्सिंग, वॉर्मथ प्रोड्यूस होते टिश्यू मध्ये. ओके. सूदिंग, फ्लुइड इन द टिश्यू इज ड्रॉन टू द निगेटिव्ह पोल. स्किन पर्यंत वरपर्यंत एक प्रकारचा ओलावा येतो, तजेला येतो. दिस इज कॉल्ड एज इलेक्ट्रो ऑस्मॉसिस. ओके. ऑस्मॉसिस काय, गो अँड गुगल अँड सी ऑस्मॉसिस. आपल्या वॉटर प्युरिफायर पासनं आपल्या सगळीकडे आपल्या बाजूला ऑस्मॉसिस ही प्रक्रिया घडत असते. तर आज नक्की तुम्ही सगळेजण ऑस्मॉसिस शब्द लिहून घ्या आणि चेक ऑन गुगल व्हॉट इज ऑस्मॉसिस, आणि त्याचे व्हिडिओजही बघू शकता. ओके. आणि आपल्या स्किनमध्ये काय घडते, एक प्रकारचं इलेक्ट्रो ऑस्मॉसिस, एक्सचेंज ऑफ फ्लुइड्स. ओके. त्यामुळे स्किनला तजेला येतोय. Therefore, when the positive pole is used over an area, tissue fluids and waste products will be directed away from the area, so relieving tension. So tissue fluids काय होणार आहेत, वेस्ट प्रोडक्ट्स निघून गेल्यामध्ये फ्रेश टिश्यू फ्लुइड्स स्किनला मिळणार आहेत आणि स्किन मधलं टेन्शन कमी होणार आहे. ओके. इनबिल्ट टेन्शन, स्ट्रेस कमी होणार आहे. सेफ्टी प्रिकॉशन्स काय आहेत? सेफ्टी प्रिकॉशन्स, प्रत्येक मशीनला आपण सेफ्टी प्रिकॉशन्सचा अभ्यास करतो. पहिले क्लायंट कॉन्ट्राइंडिकेशन चेक करा. क्लायंटच्या अंगावरची पूर्ण ज्वेलरी काढायला सांगा. इलेक्ट्रिकल प्रिकॉशन्स बघा, युनिट सगळे तुमचे नीट आहेत ना, करंट फ्लो होत नाही ना. एन्श्युअर दॅट ऑल वायर्स आर सिक्युअर्डली अटॅच टू इलेक्ट्रोड. सगळ्या वायर्स व्यवस्थित अटॅच्ड आहेत का इलेक्ट्रोड्सना ते नक्की बघा. कनेक्शन्स लूज नाही आहेत ना, सगळे डायल 0वर आहेत का. नाहीतर तुमचं कोणीतरी मशीन क्लीन करताना वगैरे त्यांनी डायल मोठे केले असतील, वाढवून ठेवले असतील, आणि तुम्ही क्लायंटच्या स्किनवरती मशीन ठेवल्यावर क्लायंटला पटकन करंट लागेल. सो डोंट डू दॅट. ओके. देन टेस्ट द क्लायंट फॉर स्किन सेन्सिटिव्हिटी. क्लायंटची स्किन सेन्सिटिव्हिटी पण टेस्ट करा. वेन लिंट इज युज्ड, मेक शुअर इट इज फोल्डेड विदाउट एनी क्रीज टू प्रिव्हेंट कॉन्सन्ट्रेशन ऑफ करंट. लिंट म्हणजे काय, एक प्रकारचा कॉटन किंवा मटेरियल जो आपण त्या ट्विझर्स वरती वापरणार आहोत किंवा मेटलवर वापरणार आहोत, तर तो एकसारखा फोल्ड झालाय का, त्याला मध्ये क्रीजिंग नाहीये ना, नाहीतर तिथे करंट जास्त फ्लो होतो. लिंट मस्ट बी इव्हनली डॅम्प्ड, नॉट ड्रिपिंग वेट.
खूप त्या लिंटमधनं पाणी किंवा तुमचं प्रॉडक्ट निथळतंय असं चालणार नाही. तुम्हाला एक व्यवस्थित तो मॉइस्ट करून घ्यायचा, खूप ड्रिपिंग नको. वॉर्न क्लायंट्स दॅट दे मे फील अ स्लाइट टिंगलिंग सेन्सेशन, क्लायंटला फील होतं एक टिंगलिंग सेन्सेशन अँड एक्सपिरियन्स अ मेटॅलिक टेस्ट इन देअर माउथ, पर्टिक्युलरली इफ दे हॅव अ लॉट ऑफ मेटल फिलिंग. सो क्लायंटच्या तोंडामध्ये जर मेटल फिलिंग क्लायंटच्या तोंडामध्ये जर मेटल चोखल्यावरती जसा फील येतो तसा जर येत असेल, फॉर एक्झाम्पल किल्ली, आपण कधी चुकून किल्ली तोंडात घातली तर आपल्याला तो एक मेटॅलिक फील जो येतो, तो मेटॅलिक फील जर त्यांना यायला लागला स्किनवर, विचारायचंय करताना, याचा अर्थ तो करंट त्यांना व्यवस्थित पूर्ण पास झालाय आणि प्रोसेस सुरू झालेली. ओके, सो तिथेच तो रेस्ट करायचा. मॅक्सिमम 2 मिली एम्पियर पर्यंत ठेवायचा, त्याच्यापेक्षा जास्त ठेवायचा नाही. द एरिया टू बी ट्रीटेड मस्ट बी क्लीन अँड ग्रीस फ्री. चेहरा क्लीन पाहिजे, ग्रीस फ्री पाहिजे. टर्न द करंट up slowly and watch the milliampere meter for a lowering of the skin's resistance. So हळूहळू करंट वाढवा मिलीएम्पियरनी, हळूहळू तो पुढे जाऊ दे. ऑलवेज अप्लाय अ फर्म इव्हन प्रेशर. सो जेव्हा तुम्ही नॉब वापरताय तेव्हा मध्येच लूज झालाय, मध्येच काढलाय असं चालणार नाही. क्लायंटला करंट बसेल एक सारखा व्यवस्थित ठेवून स्किनवर काम करायचंय. ओके, फोकस तुमचा पाहिजे. टर्न द करंट डाऊन स्लोली ऑन कम्प्लिशन ऑफ ट्रीटमेंट. एकदम करंट कमी केला, एकदम करंट वाढवलाय, चालणार नाही. तुम्हाला माहिती आहे या क्लायंटनी लास्ट टाइम ट्रीटमेंट करताना यांना 2 वर चालत होतं, पण डायरेक्टली 2 वर न्यायचं नाहीये, ग्रॅज्युअली हळूहळू वाढवायचं. आपण एक्सरसाइज करायला गेलो की आपण डायरेक्ट एक्सरसाइज सुरू करतो का? नाही, आपण आधी वॉर्मअप करतो, थोडं वॉक घेतो आणि मग हळूहळू एक्सरसाइज सुरू करतोय. सेम वे. ओके, कॉन्ट्रा इंडिकेशन टू गॅल्व्हॅनिक काय आहेत का, कोणाला करायचं नाही? लॅक ऑफ स्किन सेन्सेशन, ज्यांना स्किन सेन्सेशन नाही, टॅक्टाईल टेस्ट घेतली, स्किन इन्फेक्शन्स खूप आहेत, हायली वॅस्क्युलर स्किन अँड सेन्सिटिव्ह स्किन, ह्याचे दोन्हीचे फोटो तुम्ही गुगलवरती बघा. वॅस्क्युलर स्किन कशी दिसते, वॅस्क्युलॅरिटी म्हणजे काय, मेटल पिन्स, प्लेट्स आहेत दातामध्ये, बॉडीमध्ये, डोंट डू इट. हार्ट कंडिशन आहे क्लायंटला, ब्र्युझिंग आहे, काळं निळं झालंय, कट्स आहेत, ॲब्रेशन्स आहेत, काय करायचंय कट ॲब्रेशनला? त्याच्या बाजूनी पेट्रोलियम जेलीनी कव्हर करायचं. इव्हन एखादा ॲक्नेवरती तुम्ही सीवीड ट्रीटमेंट करणार नाही, ऑरेंज ट्रीटमेंट करणार नाही, त्याच्या बाजूनी कॉटन बड घेऊन त्याच्या बाजूनी काय करायचं, पेट्रोलियम जेली लावायची. डोळ्याच्या इथेही आपल्याला पेट्रोलियम जेली लावायची, कारण डोळ्याला करंट गेलेला चांगला नाहीये. तो हाय फ्रिक्वेन्सी करताना, गॅल्व्हनिक करताना प्रत्येक वेळेला कॉटन बडनी आपल्याला वॅसलीन, पेट्रोलियम जेली डोळ्यांना लावायचे. तुम्ही लिप्स नाही लावू शकता. The skin sensitivity test must be carried out prior to the treatment using the orange stick and cotton wool as described in the earlier description. So तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये टॅक्टाईल टेस्टिंग वगैरे जर नीट लक्ष देऊन ऐकलं असेल, तुम्हाला कळलं असेल, तर ती स्किन सेन्सिटिव्हिटी टेस्ट घेतल्याशिवाय ही ट्रीटमेंट सीव्हीडची करू नका, कारण ही एजिंग स्किनसाठी आहे. ओके, कुठलीही, म्हणजे तुम्ही इव्हन डिसइन्क्रस्टेशनला, काही यंगस्टर्सना पण आजकाल डायबिटिक्स वगैरे असतो. सो दोन्ही ट्रीटमेंट करताना तुम्ही ते नीट काळजीपूर्वक करा. आता डिसइन्क्रस्टेशन ट्रीटमेंट काय आहे हे आपण पाहूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. सो इथे हा आपण व्हिडिओ संपवूयात. काही प्रॉब्लेम असेल तर व्हिडिओ पुन्हा बघा आणि तुम्हाला काही क्वेरीज असतील तर आम्हाला नक्की विचारा. थँक्यू.